विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। काही दिवस शिल्लक राहिले आणि नांदेडमध्ये आहे ते नांदेड लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आपण पाहतोय। आपल्यासोबत भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण आहेत। साहेब, आपल्या मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मात्र पहिल्यांदा तुमची लेख श्रीजय चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भोकरमध्ये तुम्ही प्रचार करताय, काय परिस्थिती आहे? नाही, भोकर मतदारसंघ हा माझा विधानसभेचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे आणि त्यामुळे आज माझी मुलगी या ठिकाणी उमेदवारी पक्षाने दिली असल्यामुळे तिचा प्रचार मी करतो आहे। कालही ज्योतिरादित्य सिंधिया आले होते आणि आता हळूहळू इतरही लोक येणार आहेत। तर परिस्थिती चांगली आणि महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला लोकांची पसंती आहे। भोकर मतदारसंघात आपण बघत स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब, तुम्ही असाल, अमिताभ असाल, आता श्रीजय चव्हाण जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे उतरल्यात। वडील म्हणून काय भावना आहेत? वडील म्हणून स्वाभाविक आहे की वडिलांपेक्षा मुलगी ही एक पाऊल पुढे असली पाहिजे आहेत। आपण महिला सक्षमीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे, महिलांना आरक्षण देऊ केलं आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये। तर मला वाटतं की माझी मुलगी ही नुसती माझी मुलगी म्हणूनच नव्हे, तर एक सुशिक्षित महिला या नात्याने ती हुशार आहे, जाणकार आहे, लोकांच्या प्रश्नांची जाण तिला आहे, आत्मविश्वास आहे आणि मला खात्री आहे की ती चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल। 2 दिवसापूर्वी शरद पवार नांदेडच्या दौऱ्यावर आले होते, त्यांनी तुमच्यावर टीका केली, ते मला थेट संधी साधू असं म्हणले। शरद पवार फार मोठे ग्रस्त आहेत, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक उंच व्यक्तिमत्व आहे। माझ्यासारख्या छोट्याशा माणसाची दखल त्यांनी घ्यावी इतका मी काही मोठा नाही आहे। मला सुद्धा संधी साधू म्हणण्यापेक्षा लोकांना काय वाटतं त्यांच्याबद्दल हे लोक सांगतील। काँग्रेसचा कोणीही नेता आला नांदेडमध्ये केंद्रस्थानी तुम्ही असताना पाहायला मिळतो, थेट अशोकराव चव्हाणांना संपवा अशा भाषाही वापरताना आपल्याला पाहायला मिळतात। कसं बघता या गोष्टीकडे? अशोक चव्हाण आपल्या कर्तृत्वाने कार्याने अस्तित्वात आहे आणि माझं अस्तित्व जनता आहे माझ्या मागे, कोणी मिटू शकत नाही। माहिती अशी मिळते की तेलंगणाचे मुख्यमंत्री भोकर मतदारसंघात 2 दिवस मुक्कामी आहेत। हे तेलंगणाचे मुख्यमंत्री येऊ द्या किंवा अमेरिकेमधून बिल क्लिंटन अगोदरचे पूर्व राष्ट्राध्यक्ष असो किंवा आत्ताचे राष्ट्राध्यक्ष हो, कोणी येऊ द्या, ही जनता ही आमच्या बरोबर आहे। सर, आज राहुल गांधींची नांदेडमध्ये सभा पार पडते, कसं बघताय? ठीक आहे, सर्व पक्षाचे हित राहतात, आमचे मुख्यमंत्री उद्या आहेत तिथे। निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय। नांदेड कॅमेरा पर्सन अनिकेतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।